मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये लष्करावरील खर्चात मोठी वाढ झाली होती. प्रत्यक्ष औरंगजेब दक्षिणेत उतरला होता. त्यामुळे स्वराज्यामध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. युद्धक्षेत्रात स्वराज्याच्या भूमीत असंख्य अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे मराठी मुलकाची अतोनात हानी झाली. गावेच्या गावे ओस पडली. लोक परागंदा झाले. त्यामुळे कोणालाच सुरक्षित वाटेना. त्यातच इसवी सन 1685 ते 87 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वराज्याच्या काही भागामध्ये दुष्काळाने थैमान घातले. अशा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राज्याची आर्थिक घडी विस्कटली जाणे हे अत्यंत स्वाभाविक होते. परंतु या अभूतपूर्व प्रतिकूल परिस्थितीवरती मात करण्याकरता संभाजी महाराजांनी जे कौशल्य दाखवले ते वाखाणण्याजोगे होते. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी त्यांना 2 बाबी अत्यंत उपयुक्त ठरल्या. 1. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला समृद्ध खजिना आणि 2. सर्व प्रकारच्या करांची संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत झालेली काटेकोरपणे वसुली. यामुळे त्यावेळेला स्वराज्य टिकले. शेतीचा मुख्य व्यवसाय होता. महसूल क्षेत्र आर्थिक उत्पन्नाचे स्रोत होते आणि ते संभाजी महाराजांनी आपल्या कालखंडामध्ये अत्यंत चोखपणे त्याची काटेकोरपणे वसुली केली होती. त्यामुळे स्वराज्याचा खजिना समृद्ध झाला होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.